नमस्कार. हाथरसच्या दुर्घटनेमध्ये 120 लोक मृत्युमुखी पडले. लोकांची चेंगराचेंगरी झाली, त्यात विशेषतः महिला आणि मुलं होती. त्या ठिकाणी भोलेबाबा नावाच्या एका महाराजांचं प्रवचन होतं. आता साधारणतः अशा घटना वर्षानुवर्ष महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये होत गेल्या आहेत. त्यातून आपण काही शिकत नाही आहोत. मुळात अशीच एक घटना महाराष्ट्रामध्ये मांढरा देवीच्या त्या ठिकाणी झाली होती. त्या ठिकाणी जवळपास 256 लोक मृत्युमुखी पडली. काही घटना मानवनिर्मित असतात, काही निसर्गाच्या निर्मित असतात. माळींची दुर्घटना अशी, डोंगर पडला आणि कित्येक घरं गेली, 120 माणसं मरून गेली, गाव अख्खं डोंगराखाली दबलं. आता हे निसर्ग निर्मित कसं म्हणता येईल की डोंगर फोडून आपण जेव्हा त्याचे मुरुम काढतो, डोंगर फोडतो आणि मग त्याच्या खाली माणसं मेली. कुंभकोणला असंच शाळेची खिचडी करताना आग लागली आणि शाळेची कित्येक मुलं मरून गेली. देशामध्ये आणि राज्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट नावाचं एक खातं असतं. त्या खात्यामध्ये लोक काम करत असतात, परंतु एक मूलभूत काम करण्याची जी गरज आहे ती केली नाही, करत नाही आपण. हाथरसच्या दुर्घटनेमध्ये लगेच मुख्यमंत्र्यांनी मृत्युमुखी पडलेल्या लोकांना 2 लाख रुपये जाहीर केले. जखमी लोकांना 50,000 रुपये जाहीर केले. त्या ठिकाणी आता देशातले कित्येक VIP यायला चालू होतात. पंतप्रधान मोदीजींनी लोकसभेमध्ये लगेच दुखवटा व्यक्त केला, श्रद्धांजली वाहिली. उत्तर प्रदेशच्या विधानसभेत ते श्रद्धांजली वाहिली जाईल. त्या ठिकाणी देशभरामधली लोक जातील, विशेषतः उत्तर प्रदेशमधले मुख्यमंत्री मंत्री जातील आणि मग तिथं दुःख व्यक्त करतील. मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या भेटीगाठी घेतील. त्यांना अजून वेगळी वेगळी आश्वासनं दिली जातील. शक्य असेल तर नोकरी देतो, शक्य असेल तर अजून काही मदत करू, वगैरे वगैरे वगैरे. वर्षानुवर्षे हे असंच चाललेलं आहे. मग ते मांढरा देवी असो, माळीण असो, अगदी खिल्लारीचा भूकंप असो, भुजचा भूकंप असो, अशा घटना का घडतात याची जबाबदारी कुणावर आहे? आपण जर याची जबाबदारी राज्यकर्त्यावर म्हणालो तर राज्यकर्ते म्हणतात की आम्ही तर प्रत्येक ठिकाणी जात नाही, प्रशासनाची जबाबदारी आहे. प्रशासनाचे लोक म्हणतात की ही जबाबदारी संयोजकाची आहे. संयोजक म्हणतात की आमच्या अपेक्षेपेक्षा गर्दी वाढली, प्रशासनाचं काम आहे सगळी व्यवस्था ठेवणं, परवानगी त्यांनी दिलेली आहे, कायदा आणि सुव्यवस्था जबाबदारी प्रशासनाची आहे. प्रत्यक्षदर्शनी असणारे लोक कुणाची तरी चूक काढणार, घटनास्थळी असणारे लोक वेगळं बोलणार. आणि मीडियाची तर पूर्ण मजा आहे. मीडियाचे 2 भाग पडलेले असतात. एक भाग मीडियाचे जास्तीत जास्त वाईट कशी घटना घडली, मेलेल्या लोकांचे फोटो आणि त्यांचे व्हिडिओज आणि मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांचा आक्रोश आणि जितकं बिभत्स करता येईल, जितकं विकृत करता येईल आणि जितकं लोकांना खिळवून ठेवण्यासाठी अजून काही काय दाखवता येईल. दवाखान्यात कशी व्यवस्था नव्हती, दवाखाने किती वाईट आहेत आणि मग किती लोक त्याच्यातले मरता मरता वाचू शकले असते, अशा अखंड स्टोऱ्या करणं, ब्रेकिंग न्यूज म्हणणं, हे एक प्रकारचा मीडिया. दुसरा मीडिया की कसं चांगलं काम झालं, किती व्यवस्था झाली. मुळामध्ये त्या घटनेच्या मुळाशी कोणालाही जायची तयारी नाही. राज्यकर्त्यांचं तसंच आहे. सत्ताधारी पक्ष म्हणतील की कोणालाही सोडणार नाही, जबाबदार व्यक्तीला कडक सजा झाली पाहिजे, ती आम्ही व्यवस्था करू. लगेच चौकशी आयोग नेमला जाईल, एखादा न्यायमूर्ती नेमला जाईल, तो चौकशी करणार आणि आयोग नेमल्यानंतर ते बऱ्याचपैकी वर्षानुवर्ष जाणार. विरोधी पक्ष आहे, राज्यकर्त्यांनी जबाबदारी आपली पार पाडली नाही, राज्यकर्ते भोंगाळ आहेत आणि पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जावं, ह्यांची क्षमता नाही राज्य करण्याची. आणि मग राजकारण चालू झालं. मृत्यूच्या प्रेताच्या टाळूवरचं दोन्ही खाण्याचे प्रकार वाढलेले आहेत. प्रशासन हात झटकून मोकळं, घटनास्थळाचे लोक हात झटकून मोकळे, सगळेजण आपलं आपलं जबाबदारी झटकून दुसऱ्यावर कशी जबाबदारी टाकता येईल आणि मग त्याच्यामध्ये राजकारण करता आलं तर राजकारण करतील, एकमेकाला आडवाआडवी करता आली. ह्या सगळ्या प्रकारामध्ये डाव्या विचाराचे काही लोक येतील, अंधश्रद्धा मानणारे न मानणारे लोक येतील आणि मग ते चालू करतील की हिंदू धर्मामधली ही बुवाबाजी कशी आहे, महाराज कशी गर्दी करतात, मग बागेश्वर धामपासून शंकराचार्यपर्यंत सगळ्या महाराजांचे कसे प्रवचन कीर्तन होतात. मग त्याला लगेच काउंटर म्हणून लगेच हिंदूवादी संघटना, सनातनवाल्या संघटना पुढे येतील आणि या सगळ्या प्रकारातून सर्वसामान्य माणूस मात्र पुढची दुर्घटना कशी टाळता येईल, ती दुर्घटना कधी होणार आणि मग याची जबाबदारी कोण घेणार, अशी घटना. आम्ही काय वाट बघायची का पुढच्या दुर्घटनेची? आता पुन्हा परवा आलं, आसाममध्ये पूर कायम आहे. ब्रह्मपुत्रेचा पूर येतो, गोदावरीला पूर येतो, गंगेला पूर येतो, नर्मदेला पूर येतो, लोक गावाच्या गाव वाहून जातात. आणि मग ह्या सगळ्या प्रकारावर कायमस्वरूपी काही योजना करावी,
डिझास्टर मॅनेजमेंटचं खातं अजून थोडंसं जास्त क्षमतावान करावं आणि प्रशासनाला जबाबदाऱ्या फिक्स कराव्या. आतापर्यंत माझं असं मत आहे की प्रशासनामध्ये अगदी महाराष्ट्रामध्ये आता सहज उदाहरण म्हणून सांगतो की आता लाडकी बहीण नावाची एक योजना आहे, तर चालू झालं लगेच तलाठी पैसे खाणार, ग्रामसेवक पैसे खाणार, कागद करणारी एजंट पैसे खाणार, पैसेच हाताला लागू देत नाहीत आणि मग सरकार योजना बनवत राहतं, प्रशासन तिथं संधी बघतं पैसे खाण्याची. लोकांना असं वाटतं की एवढं सगळं करून मग पुन्हा अजून राज्यकर्त्यांना वाटतं की आपण किती चांगलं केलं तर लोकांना त्याची कदर नाही. एकूणच ह्या सगळ्या सिस्टीमला बदलण्यासाठी मूलभूत कोणीतरी धाडशी माणसाची गरज आहे. अशी धाडशी माणसं राज्यात निघाली पाहिजे. हाथरसच्या दुर्घटनेमध्ये जवळपास 120 लोक चेंगरून मेली, शेकडो लोक दुर्घटनेमध्ये जखमी झाली. अशीच घटना महाराष्ट्रातही झाली होती, मांढरादेवीलाही झाली होती, माळींच्या दुर्घटनेत झाली होती, कुंभकोणला तामिळनाडूमध्ये झाली होती. आणि मग ह्या सगळ्या भूकंपामध्ये तर खूप असे आम्ही स्वतः त्याच्यामध्ये प्रेत काढायला गेलो होतो. किल्लारीच्या भूकंपामध्ये, भूजचा भूकंप आम्ही बघितला. दुर्घटनेमध्ये माणसं मेली की नेहमीप्रमाणे विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष, प्रशासन, मीडिया, घटनास्थळाचे लोक, आजूबाजूला मदत करणारे लोक आणि भोळी बाबडी लोक ती घडेल तेवढी मदत करतात. कोणी डबे घेऊन जातील आणि मग त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी सेवा केली पाहिजे, अशी भोळी बाबडी लोक. आणि मग त्याच्यामध्ये डावे, उजवे, कट्टरपंथी, मग प्रत्येकाला आपला अजेंडा राबवायचा असतो आणि प्रत्येकाला आपली मोहीम करायची असते. खरं म्हणजे हे भारतामध्ये अशात वाढलेलं आहे. आपला अजेंडा राबवण्यासाठी प्रेतावरच्या टाळूवरचं लोणी खाण्याचे हे प्रकार आहेत. हाथरसची घटना पुन्हा महाराष्ट्रात होणार नाही याची काळजी घेण्याचं काम आपल्या महाराष्ट्र सरकारचं आहे. पण महाराष्ट्र सरकारचं आहे आता लगेच निवडणुका येणार, आचारसंहिता, मग त्याच्यावर अर्थसंकल्प, चांगला योजना आणली तर निवडणुकीचं तोंडासमोर ठेवून योजना आणल्या म्हणणार विरोधी पक्ष. तर आता महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पावसाळ्यामध्ये कुठं काही असे अनागोंदी होऊ नये, चेंगराचेंगरी होऊ नये, पूरग्रस्त विषय होऊ नयेत, कुठं माणसं चेंगरून मरू नयेत, कुठं पाण्यामुळं दुर्घटना होऊ नये याची काळजी आता महाराष्ट्र सरकारने आतापासूनच घ्यावी. डिझास्टर मॅनेजमेंटचं जे आपलं काही खातं आहे, आपला जो विभाग आहे तो जास्त अजून प्रभावी करावा. एवढीच या व्हिडिओच्या निमित्तानं आपल्या पुढे सूचना करायची होती, शासनाला, राज्यकर्त्याला विनंती करायची होती. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत शेअर करा, प्रशासनातल्या लोकांना शेअर करा, राज्यकर्त्यांना शेअर करा की ज्याच्यामुळं महाराष्ट्रात तरी अशा दुर्घटना घडणार नाही त्याची काळजी आपल्याकडून घेतली जाईल. हा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं मन यूट्यूब चॅनलला भेट द्या. धन्यवाद.